मी सुनीता. माझा नवरा एका छोट्या कंपनीत मॅनेजर आहे. आम्हाला 2 मुली आहेत, आशू आणि प्रिया. आशू मोठी होती. ती खूप हुशार, समजूतदार आणि जबाबदार आहे. लहानपणापासूनच ती घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायची. तिची आई म्हणून मला खूप अभिमान वाटायचा. आशूच्या विरुद्ध तिची लहान बहीण प्रिया होती. ती थोडी हट्टी होती, पण खूप गोड होती. आशूपेक्षा मी प्रियाला थोडं जास्त लाड करायचे. कदाचित प्रत्येक आई आपल्या लहान मुलाला थोडं जास्त लाड करते, तसंच माझंही होतं. पण माझ्या या लाडाने, माझ्या या पक्षपातीपणाने मी किती मोठी चूक केली होती हे मला नंतर कळलं. आशू मोठी झाली, तिने पदवी घेतली आणि एका चांगल्या कंपनीत नोकरीही तिला मिळाली. आता तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला. सुनीलने खूप स्थळं बघितलीत आणि शेवटी आम्हाला अमित भेटला. अमित पहिल्या भेटीतच खूप छान वाटला. तो सभ्य होता, सुशिक्षित होता, चांगल्या कंपनीत इंजिनियर होता. त्याचं कुटुंब पण खूप चांगलं होतं. पहिली भेट झाली तेव्हा अमित म्हणाला, मला एक जोडीदार हवी आहे, राणी नाही. मला असं कोणीतरी हवं आहे जो माझ्या बरोबरीने आयुष्यात प्रत्येक पाऊल टाकेल. त्याचे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. मी मनातच विचार केला की हाच योग्य मुलगा आहे माझ्या आशूसाठी. आशूला पण अमित आवडला होता. दोघांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. काही महिन्यांनी त्यांच्या लग्नाचं सगळं ठरलं. लग्नाच्या तयारीत मी रात्रंदिवस एक केला. मला वाटायचं माझी मोठी मुलगी तिच्या आपल्या घरी जाणार, तिला सर्व सुख मिळावं, तिला आठवण राहावी, असं काहीतरी करावं. आशूचं लग्न खूप थाटात झालं. आशू तिच्या लग्नाच्या लाल शालूमध्ये खूप सुंदर दिसत होती. माझे जावाई पण खूप खुश दिसत होते. लग्नाच्या वेळी अमित पाठवणीच्या वेळी मला म्हणाला की सासूबाई, मी तुमच्या विश्वासाची कदर करेन. आशूला मी खूप सुखी ठेवेन, तिची तुम्ही चिंता करू नका. त्या क्षणी अमितचे शब्द ऐकून माझे डोळे पाणावले. मी विचार केला की हा किती चांगला मुलगा आहे. लग्नानंतर आशू अमितच्या घरी गेली. सुरुवातीचे काही दिवस ती खूप खुश होती. ती मला फोन करायची आणि सांगायची की आई, अमित खूप चांगला आहे, त्याचं कुटुंब पण खूप प्रेमळ आहे. मला खूप समाधान वाटायचं की माझी मुलगी सुखी होती आणि मलाही हेच हवं होतं. पण 7-8 दिवसांनी काहीतरी बदलू लागलं. आशूचे फोन कमी होऊ लागले. जेव्हा ती फोन करायची तेव्हा तिचा आवाज थोडा वेगळा वाटायचा, जणू ती काहीतरी लपवत होती. मी तिला विचारलं, आशू, सर्व काही ठीक आहे ना? ती म्हणाली, हो आई, सगळं ठीक आहे. पण माझ्या मनाला काहीतरी खटकत होतं. आईचं मन खोटं बोलत नाही. मी आशूच्या बाबांना म्हणाले की मला वाटतंय काहीतरी गडबड आहे. सुनील म्हणाले, तू उगाचच काळजी करतेस. नवीन घरात जाऊन नवीन वातावरणात ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. सुनीलने मला कितीही समजावलं तरीही मी शांत बसू शकले नाही. पुढे पुन्हा काही दिवस उलटले आणि मध्यरात्री माझा फोन वाजला. फोनवर आशू होती. त्या रात्री फोनवर तिचा आवाज कापत होता. मी तिला विचारलं, काय झालं बाळा, इतक्या रात्री फोन का केलास? थोडा वेळ शांत राहून मग ती म्हणाली, आई, मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण आता नाही, सकाळी बोलते. नाही, आत्ताच सांग, काय झालंय? आई, अमित. तिचा आवाज पुन्हा कापला. अमित काय? त्याने काही चुकीचं केलं का? नाही आई, म्हणजे मला काहीतरी संशय येतोय. संशय? कशाचा? अमित रोज रात्री कोणाशी तरी बोलतो. खूप गुपचूपपणे त्याला फोन येतो आणि तो खोलीबाहेर जाऊन बोलतो. मुलीचे शब्द ऐकून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. ती म्हणाली, आई, त्याच्या फोनवर मेसेज येतात, तो लगेच डिलीट करतो. जेव्हा मी विचारते तेव्हा म्हणतो ऑफिसचं काम आहे. आशूचं बोलणं ऐकून मी खोल श्वास घेतला. मी तिला म्हणाले, तू काळजी करू नकोस, मी काहीतरी करते. फोन ठेवल्यानंतर मी सुनीलला उठवलं. मी त्याला सगळं सांगितलं. ते म्हणाले, तू ओव्हर रिॲक्ट करतेस, नवीन लग्न झाले, थोडं मिसअंडरस्टँडिंग असेल. पण मला शांतता नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक निर्णय घेतला. मी आशूला माहेरी घेऊन येण्याचं ठरवलं. मी अमितला फोन केला. म्हणाले, अमित बेटा, आशूला थोडे दिवस आमच्याकडे पाठवा, तिची खूप आठवण येते आम्हाला. अमित म्हणाला, हो सासूबाई, नक्कीच, मी तिला उद्याच सोडतो. दुसऱ्या दिवशी आशू घरी आली. ती खूप गप्प होती. तिचे डोळे सुजले होते. तिला असं बघून माझं मन दुखलं. मी म्हणाले, आशू, मला सगळं सांग, काय झालंय? ती रडायला लागली. म्हणाली, आई, मला समजत नाहीये काय करावं. अमित खूप बदलला आहे. लग्नाआधी तो वेगळा होता, आता वेगळा आहे. पण तो कोणाशी बोलतो, तुला काही कळलं का? पण त्याच्या फोनवर एका नंबरवरून सतत मेसेजेस येतात आणि तो मेसेज वाचून डिलीट करतो. मी विचारात पडले, तू तो नंबर बघितलास का? हो, बघितला, पण मी त्या नंबरवर कॉल करायला घाबरले. तेव्हा मी तिला म्हणाले, तू काळजी करू नकोस, मी सगळं ठीक करते, तू माझ्यावर सोड सगळं.
त्या दिवशी मी मुलीचा संसार सुधारण्याची हमी तर घेतली, पण मला हे ठाऊक नव्हतं की मी स्वतःवर संकट ओढून घेते. तेव्हा आशूने मला तो नंबर दिला. मी त्या नंबरवर कॉलही केला, पण कोणी फोन उचलला नाही. बघता बघता काही दिवस गेले. आशू घरीच होती. ती थोडी शांत झाली होती. अमितचे सतत फोन यायचे, पण आशू बोलायला तयार नव्हती. एके दिवशी अमित आमच्या घरी आला. त्याचा चेहरा तणावग्रस्त होता. तो म्हणाला, आई, मला आशूशी बोलायचं आहे, कृपया तिला बोलवा. सुनील म्हणाले, अमित, तू आधी बस. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काही नाही आहे, फक्त काही मिसअंडरस्टँडिंग झाली आहे, मला स्पष्ट करायचं आहे. तेव्हा मी आशूला खाली बोलावलं. ती येताच अमितला बघून थांबली. जावई म्हणाले, आशू, प्लीज माझं ऐक. मला माहीत आहे तुला काही संशय आहे, पण विश्वास ठेव, काही चुकीचं नाही आहे. मग तू रात्री कोणाशी बोलतोस आणि ते मेसेज कोणाचे? आशूच्या प्रश्नांवर अमित शांत राहिला. काही वेळाने म्हणाला, ते ऑफिसचं मॅटर आहे, खूप कॉन्फिडेन्शियल आहे, त्यामुळे मी तुला सांगू शकत नाही. मला काहीतरी खोटं वाटत होतं. मी म्हणाले, जावई बापू, जर ऑफिसचं मॅटर असेल तर रात्री 10-11 वाजता कोण फोन करतं? अमित थोडा चिडला. म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच चुकीचं करत नाहीये. त्यावेळी गोष्ट जास्त लांबली नाही. तो विषय थोडक्यात बंद झाला. जावई आमच्या घरून गेले होते. त्या दिवशी आशू तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. रात्री ती परत येणार होती. मी खूप थकली होते. मी आशूच्या खोलीत जाऊन झोपले. रात्री अचानक माझी झोप उडाली. कोणीतरी खोलीत आलं होतं. मी डोळे उघडले, पण अंधार होता. तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी माझ्या जवळ आलं. मी घाबरले. कोण आहे बोलताच ती व्यक्ती थांबली. मी लगेच दिवा लावला. प्रकाश उजाडताच मला अमित समोर दिसला. त्याला पाहून मी दचकले. तोही माझ्याकडे शॉक बसल्यासारखा बघत होता. मला बघताच तो म्हणाला, सासूबाई, तुम्ही इथे? हो, मी आशूच्या खोलीत झोपले होते, पण तुम्ही इथे काय करत आहात? अमित संपूर्ण गोंधळून गेला. म्हणाला, मला वाटलं आशू इथे आहे, मला माफ करा. त्याचा चेहरा पाहून मला काहीतरी चुकीचं वाटलं. अमित, मध्यरात्री तू आशूच्या खोलीत कशासाठी आलास? आशू तर घरी नाहीये. माझ्या बोलण्यावर तो म्हणाला, मला तिच्याशी बोलायचं होतं. बरं, बोलायचं असेल तर उद्या सकाळी बोल, रात्री कशाला? अमित त्यावर काहीच बोलला नाही, परंतु तिथून जाताना त्याने माझी विचारपूस केली. म्हणाला, सासूबाई, तुम्ही ठीक आहात ना? सासरे तुमच्याकडे लक्ष देतात ना? मला त्याचे प्रश्न समजत नव्हते. मला असं वाटलं की तो जरा गोंधळला होता. तेव्हा मी त्याला तिथून जायला सांगितलं. तो निघून गेला, पण माझ्या मनात काहीतरी खटकत होतं. काहीतरी खूप चुकीचं होतं. दुसऱ्या दिवशी मी सुनीलला सगळं सांगितलं. मी त्यांना जावयाने मला विचारलेल्या प्रश्नांबद्दलही सांगू लागले, पण सुनीलने मला अर्ध्या बोलण्यातून थांबवलं. म्हणाले, जावई आशू समजून आले असावे, तू जास्तच विचार करतेस. त्याला खरंच वाटलं असेल की आशू आहे. पण अहो, काहीतरी गडबड आहे. मला खात्री आहे, मला सत्य शोधायचं आहे. कोणत्या नंबरवरून अमितला मेसेज येतात ते मला शोधायचं आहे. त्यावेळी मी एक योजना आखली. मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलले. तिच्या नात्यात कोणी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होतं. मी त्या व्यक्तीला म्हणाले की आशूने दिलेला नंबर कोणाचा आहे ते शोधून काढा. 2 दिवसांनी त्याने मला फोन केला. म्हणाला, मॅडम, तो नंबर तुमच्याच नावावर रजिस्टर आहे. मी तेव्हा थक्कच झाले होते. काय, माझ्या नावावर? हो, आणि तो नंबर गेल्या महिन्यात ॲक्टिवेट झालाय. माझं डोकं गोल फिरू लागलं. मी कधीच असा नंबर घेतला नव्हता. मग हा नंबर कोणी काढला? कोण वापरतोय? मी घरी आले. प्रिया तिच्या खोलीत होती. मी तिला बोलावलं व विचारलं की प्रिया, तू माझ्या नावाने कधी सिम काढलंस का? तेव्हा तिचा चेहरा पांढरा पडला. ती घाबरली. मी जरा उच्च स्वरात म्हणाले, खरं सांग. प्रिया म्हणाली, आई, मला तुझ्या आधार कार्डची गरज होती एका कामासाठी, म्हणून मी एक सिम काढलं होतं. मला एका प्रोजेक्टसाठी दुसरा नंबर हवा होता. बरं, मला सांग, तू तो नंबर कोणाला दिला होतास का? नाही आई, तो मी फक्त माझ्यासाठी वापरत आहे. तेव्हा मला प्रियाच्या डोळ्यात खोटेपणा दिसत होता. मी तिच्या खोलीत गेले आणि तिचा फोन शोधू लागले. मी तिचा फोन उघडला आणि त्यात मला दुसरंच काही सापडलं आणि मग सगळं समजलं. त्या फोनवरून अमितला मेसेज पाठवले गेले होते. संशयास्पद मेसेज, व्हॉइस नोट्स. म्हणजे प्रियानेच हे सगळं केलं होतं. स्वतःच्याच बहिणीच्या घरात वाद. मी म्हणाले, प्रिया, हे तू काय केलेस? ती रडायला लागली. आई, मला माफ कर. प्रिया, कसली माफी? तू आपल्याच बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलास? त्यावर ती म्हणाली, आई, मी जाणून बुजून नाही केलं. मग? त्यावेळी प्रियाचे बाबाही तिथे आले. मी तिला विचारलं की प्रिया, खरं सांग, तू हे सगळं का केलंस? प्रिया शांत होऊन म्हणाली, मला वाटलं की आशू दिदीचं लग्न झालं म्हणजे आता तुम्ही तिला प्रॉपर्टीमध्ये वाटा देणार.
आणि मग माझ्यासाठी काही राहणार नाही. तिचं बोलणं ऐकून आम्ही दोघे नवरा बायको हादरलो. मी म्हणाले, काय बोलतेस तू प्रिया? आई, तू नेहमी म्हणतेस की आशू दिदी मोठी आहे म्हणून तिला सगळं मिळतं. मला वाटलं की तू तिला जास्त प्रॉपर्टी देशील. तिचं बोलणं ऐकून सुनील अजूनच चिडले. म्हणाले, प्रिया, असं काही तुला कोणी सांगितलं? प्रिया चुपचाप उभी राहिली. मग मी समजले की मीच तिला असं विचार करायला शिकवलं होतं. माझ्या लाडाने, माझ्या पक्षपाताने मी प्रियाच्या मनात हे विष पेरलं होतं. तेव्हा मी लगेचच आशूला फोन केला. थोड्याच वेळात आशू व अमित दोघेही घरी आले. आशू घाबरलेली दिसत होती व अमित गोंधळलेला वाटला. मी सगळ्यांना बसवलं. मग म्हणाले, आशू, अमित, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी सगळं सांगितलं. प्रियाने काय केलं होतं, कसं केलं होतं आणि का केलं होतं. तेव्हा आशू अवाक झाली. म्हणाली, प्रिया, तू हे सर्व? प्रिया डोकं खाली घालून उभी होती. अमित म्हणाला, म्हणजे ज्या मेसेज आणि कॉल्सवरून आमच्यात संशय निर्माण झाला ते सगळं? तेव्हा मी म्हणाले, हो, प्रियाने सगळं केलंय, तेही माझ्या नावाने सिम काढून. सुनील म्हणाले, मला आत्ता समजलं की हे सगळं कशामुळे झालं. सगळ्यांनी त्यांच्याकडे बघितलं. सुनील म्हणाले, सुनीता, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी धक्का बसल्यासारखी त्यांच्याकडे बघितलं. माझ्यामुळे? मी काय केलंय? तू प्रियाला जास्त लाड दिलास. तू तिला नेहमी हेच बोलत आलीस की ती तुझी लाडकी आहे आणि आशूला नेहमी हेच म्हणालीस की ती मोठी आहे म्हणून तिची जबाबदारी जास्त आहे. या सगळ्यात सुनीता, तू कधी विचार केलास की याचा परिणाम काय होईल? प्रियाला मनात असं वाटू लागलं की तू आशूला जास्त महत्त्व देतेस आणि प्रॉपर्टीच्या बाबतीत पण तू काहीतरी भेदभाव करशील. पण अहो, मी कधीच असा विचार केला नाही. हो सुनीता, पण तुझ्या वागण्याने प्रियाला असं वाटलं. सुनील नंतर आशू आणि प्रिया दोघींकडे बघून म्हणाले की आज मी जाहीर करतो, माझ्या दोन्ही मुली माझ्यासाठी सारख्या आहेत. माझ्या सर्व प्रॉपर्टीचा समान वाटा दोघींनाही मिळेल. ते ऐकून प्रिया रडू लागली. म्हणाली, बाबा, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. आशू तिच्याकडे गेली आणि तिने तिला मिठी मारली. म्हणाली, प्रिया, तू माझी बहीण आहेस. मला तुझ्यावर राग नाहीये, पण तू एकदा माझ्याशी बोलली असतीस तर एवढा गुंता वाढला नसता. बरं झालं सगळं वेळेत बाहेर आलं, नाहीतर काही दिवसांनी माझं आणि अमितचं नातं नको ते वायफळ संशयामुळे तुटलं असतं. तेव्हा अमितही पुढे आला. तो म्हणाला, प्रिया, मी समजतो तू हे का केलंस, पण अशा वाटेने कधीच काही मिळत नाही. तू थेट बोलली असतीस तर किती बरं झालं असतं. प्रिया म्हणाली, मला खरंच खूप वाईट वाटतंय. दीदी, जिजू, तुम्ही माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहात. मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, हे माझं सर्वात मोठं पाप आहे. आशू म्हणाली, प्रिया, कुटुंबात काही लपवायचं नसतं, काही संशय ठेवायचा नसतो. आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्रच राहूया. तेव्हा मीही प्रियाकडे गेले. म्हणाले, प्रिया, मला माफ कर. मी तुला चुकीचे संस्कार दिले. मी तुला योग्य मार्गदर्शन केलं नाही. मी तुला नेहमी तू लहान आहेस असं म्हणाली. तुला भरपूर प्रेम दिलं, पण समज दिली नाही. माझ्यामुळे माझ्या प्रियाच्या मनात संशय निर्माण झाला होता. तिला वाटलं ती नादान आहे, आशू समजदार आहे. मग मी पूर्ण प्रॉपर्टी आशूच्याच नावे करेल म्हणून ती आशूचं लग्न मोडू पाहत होती. पण वेळेत सगळं सत्य बाहेर आलं आणि जावई व माझ्यातील संशयही दूर झाला. प्रियाने माझ्या नावाने सिम कार्ड खरेदी केलं होतं. त्यामुळे जावयाला वाटलं की मला काहीतरी मनातलं बोलायचं आहे, पण मी बोलत नाहीये. आणि म्हणून ते मला सारखे हे विचारत होते की तुम्ही ठीक आहात ना, सासरेबुवा तुमच्याशी नीट बोलतात ना, अशी विचारपूस म्हणूनच ते करत होते. तेव्हा आम्हा दोघांच्या मनातील संशयही दूर झाला होता आणि हे आम्ही मनोमन समजून घेतलं होतं. तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर सुनील म्हणाले, आता जे झालं ते झालं, आता पुढे जाऊया. आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहूया. आज नंतर कुठलाही प्रश्न मनात आला तर तो पूर्ण फॅमिलीसमोर मांडायचा. परस्पर कुठलेही गैरसमज कोणीही करायचे नाहीत. त्या दिवसानंतर सगळं सुरळीत झालं. माझ्या मुलीचा संसारही नीट सुरू झाला व प्रियाही तिच्या करिअरकडे लक्ष देऊ लागली. त्या दिवशी जावाई लाख मोलाची गोष्ट आमच्या दोन्ही मुलींना बोलून गेले होते. ते म्हणाले की मुलगा असो की मुलगी, दोघांनीही आपापल्या पायावर उभं राहावं. आईवडिलांनी मुलींचं शिक्षण व लग्न लावलं, मुलाला शिकवलं, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. मुलं समजदार झाले की त्यांनी स्वतःचं स्वतः करिअर घडवावं. आईवडिलांच्या बापदादाच्या संपत्तीवर अवलंबून राहू नये. मंडळी, या कथेतील जावयालाही समजलं की आईबापाच्या संपत्तीवर अवलंबून राहू नये. मग तुम्हाला कधी लक्षात येणार की स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची हौस, स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करावेत. बापदादाच्या संपत्तीवरून घेतलेल्या फॉर्च्युनरमध्येही ते समाधान नसतं, जे समाधान आपल्या स्वकष्टाने घेतलेल्या आल्टोमध्ये असतं. मंडळी, कशी वाटली ही कथा?
ऐकत रहा मनाचे बोल.